भाभीचा आज बड्डे असल्यामुळे आम्ही बड्डेला गेलो होतो आणि आज संध्याकाळचं आणि त्या भाभींनी थोडासा Hello everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल. तर व्हिडिओ स्टार्ट करते तुमच्यासोबत क्लिनिंगपासून. आणि फ्रीज जो आहे तो अधूनमधून आपण साफ करतच असतो, पण फ्रीजच्या आसपासचा एरिया किंवा बॅक साईडला जर भिंत असेल तर त्याच्या मागे झालेल्या जाळ्या वगैरे अधूनमधून क्लीन कराव्याच लागतात. तर आज सॅटर्डे आहे आणि वीकेंडला मग मावशी जरा थोड्याशा उशिरा येतात, अर्धा पाऊण तास. कारण आम्ही थोडा उशिरा उठतो, लेट उठतो. नाश्ता वगैरे झाल्यानंतर जेवण बरेपर्यंत जो वेळ असतो त्यामध्ये मग थोडंसं क्लिनिंग करते मी. तर हा एरिया जो आहे तो मावशी याच्या वेळेला मी क्लीन करून घेतला, म्हणजे झाडून पुसून सगळ्या जाळ्या वगैरे काढून फ्रीज साईडला सारून वगैरे सगळं स्वच्छ केलं. फ्रीजच्या साईडला किंवा मागच्या साईडलाही थोडंसं धूळ लागते, कारण आता उन्हाळा आहे आणि सगळ्या ज्या खिडक्या आहेत त्या पश्चिमेलाच आहेत, त्याच्यामुळे खूप वारं येतं आणि त्याचसोबत धूळही येते घरामध्ये. तर अधूनमधून नेहमी साफ करावं लागतं. तर हा फ्रीज पूर्णपणे साईडला सारला आहे मी आणि सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. आणि किचनमध्ये अजून एक नवीन गोष्ट मी ॲड केलेली आहे, ती मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन एंडला. मग ती पण मला इथे लावायची होती, त्यामुळे मी फ्रीज साईडला काढलाच होता. तर मग सगळं स्वच्छ केलं, मावशी झाडून पुसून पण घेतलं आणि परत त्याच जागेवरती मी फ्रीज जो आहे तो लावून ठेवलेला आहे. आणि आत्ता सध्या रेवाच्या एक्झाम्स चालू आहेत, त्यामुळे ती थोडं स्टडी करत बसते. पोयम, स्टोरी टेलिंग किंवा वर्ड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला एक्झाममध्ये सांगाव्या लागतात. ती सिनियर KGला आहे आत्ता. बरेच जण विचारतात की रेवा कुठल्या क्लासमध्ये आहे, तर ती आता सध्या सिनियर KGला आहे आणि तिच्या एक्झाम्स चालू आहे, त्यामुळे ती पोयम्स म्हणती आहे. आणि त्या पोयम म्हणताना राघवला खूप छान वाटतं, तो डान्स करत असतो. ती एकदम अशी सुरामध्ये म्हणते आणि तो अगदी अंग हलवतो, डान्स करतो, त्याला खूप मस्त वाटतं. पण ते पुस्तक ओढणं किंवा तिला अभ्यास न करू देणं ह्या गोष्टी चालतच राहतात. तो आता असं पकडून पकडून उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आता 9वा महिना चालू आहे. प्रत्येक मुलाची प्रोग्रेस ही वेगळी वेगळी असते ॲक्च्युली. तर तो आत्ता असं सोफ्याला पकडून उभा राहतो आणि कधी कधी ढकलत ढकलत पुढेही चालतो. तो म्हणजे वाकून एखादी गोष्ट ढकलतो आणि पुढे पुढेही सरकतो पायाने. आणि रांगायला तर तो आय थिंक 7व्या महिन्यापासूनच लागलेला आहे आणि त्याला खालचे 2 दातही आलेले आहेत. तर मग अशा प्रकारे त्याची प्रोग्रेस आहे, म्हणजे दात आलेले आहेत, तो उभा पण राहतोय. आता मी त्याला वॉकरमध्ये ठेवणार आहे नेक्स्ट वीकपासून, म्हणजे तो कंटिन्युअसली व्यवस्थित त्याला सपोर्टनी त्याला व्यवस्थित चालता येईल. कारण तो आता चलायचा प्रयत्न करतोय आणि पडतो मग खाली, डोक्यावरती वगैरे एकदा पडलेला आहे. त्यामुळे मला त्याला त्याच्यासाठी वॉकर आता काढावं लागणार आहे. आणि रेवाचं वॉकर मी ठेवलं होतं तसंच खूप दिवसापूर्वी, तेच वॉकर मी याच्यासाठी वापरणार आहे. क्लॅप करा, क्लॅप करा. तू मोठ्याने म्हणते, डान्स करते दादा. चिंटू दादा, चिंटू दादा, चिंटू दादा, हाय चिंटू दादा. And bingo, what is name of B-O and B-O B-I and B-O B-I and B-O and bingo, what is name of hello, what is it? पुस्तक फार लांब ठेवा. 5 little kittens stand daddy one day over the hills and far away. त्याच्या नाश्त्यासाठी मी एक सेरेलॅक बनवते होममेड. त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत मखाने. एक वाटीभर मखाने मी घेतलेले आहेत, चांगले भाजून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये मी पोहेही भाजून घेतलेले आहेत. अगदी थोडेसे भाजून घ्यायचं आहे, कडक होतील आणि थोडेसे लालसर होतील एवढेच भाजायचे आहेत, खूप जास्त भाजायचे नाही आहेत. काम करत करत मी त्याला खेळवतही असते. तो कधी खूप क्रँकी झाला वगैरे तर मी त्याला फिरवते वगैरे. आणि मोस्टली जेव्हा शूटिंग चालू असतं, ट्रायपॉड जेव्हा असतो तेव्हा त्याला ट्रायपॉडचं खूप अट्रॅक्शन आहे ॲक्च्युली. ते काय प्रकारची वस्तू आहे किंवा त्याला कसं खाता येईल ह्या गोष्टीकडे त्याचं खूप जास्त लक्ष असतं. मग ट्रायपॉड दिसला की तो त्याला हलवतो आणि खाली पाडतो. त्यामुळे त्याच्यावरती लावलेला कॅमेरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खाली पडतात. मग मला भीती वाटते, त्यामुळे मी मोस्टली काय करते, जेव्हा ट्रायपॉड लावलेला असतो तेव्हा उचलून घेते किंवा त्याला स्ट्रोलरमध्ये वगैरे बसवते. पोहे भाजल्यानंतर परत ड्रायफ्रूट्स भाजायला घेतलेले आहेत मी आणि त्यासाठी मी तूप वापरलेलं आहे 1 चमचा. तुपामध्ये सगळे छान खमंग भाजून घेतलेले आहेत. आणि या ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि अक्रोड घातलेले आहेत मोस्टली. अक्रोड हे सकाळी नाश्त्यासाठी खूप छान असतात, म्हणजे मोठ्या लोकांनीही खायला पाहिजे, छोट्या मुलांनीही खायला पाहिजे.
तर ते अक्रोड असे छान भाजून घेतलेले आहेत. तर तूप जास्त झालं होतं त्यामुळे मखाने आणि पोहे परत मी याच्यामध्ये मिक्स केलं कढईमध्ये आणि छानपैकी असं हलवून घेतलेलं आहे. आता हे थंड होऊ देणार आहे मी आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आलोकची काय ऍक्टिव्हिटी? आलोक किडू. किडू मी आहे किडू, हे सगळे माझेच भिडू, हे भिडू और ये है बर्थडे बॉय, इसका आज है बर्थडे, इसके दांत चूहा खा गया हा अच्छा ठीक आहे सांग तुझं काय ऍक्टिव्हिटी आहे? किडू आहे. कसलं किडू आहे? त्याला काय म्हणते माहित नाही. अच्छा रेवा तुझं दाखव. हे काय? सिग्नल क्रॉस. सिग्नल क्रॉसिंग. हा काय आहे ते? व्हाईट अँड ब्लॅक. रेड अँड ब्लॅक. झेब्रा क्रॉसिंग. हा झेब्रा क्रॉसिंग. मग झेब्रा क्रॉसिंग काय? म्हणजे एक मुलगी सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरून लाईन रोड क्रॉस करत असते, बरोबर आहे? हा सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरूनच रोड क्रॉस करायचं, बरोबर आहे? कळलं ऍक्टिव्हिटी? ओके छान. तुमची काय ऍक्टिव्हिटी आहे? इकडे तिकडे पळणे, डान्स करणे आणि सगळ्या भाज्या विस्कटून ठेवणे. थंड झालंय वे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मस्तपैकी. अगदी थोडंसं दरदरीत जरी तुम्ही वाटून घेतलं तरीही चालतं आणि एका डब्यामध्ये भरून तुम्ही 15 दिवसासाठी ठेवू शकता. कुठलंही चालायला की 15 दिवसाच्या वरती ठेवत नाही, म्हणजे तेवढंच बनवते, थोडंसंच बनवते, कारण परत खराब झालं किंवा गावाला चाललो त्याच्यामध्ये जाळी वगैरे होऊ शकते, कारण घरचे धान्य असतात त्यामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात. वातावरणही वेगळं असतं. सो अगदी 15 दिवसासाठी मी बनवते आणि संपलं की परत अजून बनवते. त्यामुळे अगदी खूपच जास्त एकदम भरणी भरून किंवा डबा भरून बनवून ठेवत नाही. तर अगदी छोटंसं बनवलेलं आहे. 15 दिवसामध्ये हे संपून जातं. कधी नाश्त्याला, कधी 4च्या वेळेला पाण्यामध्ये टाकायचं, याला थोडंसं चमच्यावर पाण्यात टाकायचं आणि शिजवायचं 1-15 मिनटासाठी आणि तेच खायला द्यायचं. आणि हा स्वयंपाक पण माझा रेडी आहे. दुपारी आज शनिवार असल्यामुळे जरा थोडंसं छान चांगलं चमचमीत बनवावं म्हटलं, कारण रोज डब्याला पोळी भाजी वगैरे खाऊन थोडासा कंटाळा येतो. मग शनिवारचा वेळ असतो, थोडा आरामात स्वयंपाकही होतो आणि सगळ्यांना छान खायला पण भेटतं. तर त्यामुळे मी आज पुरी भाजीचा बेत केला होता. मस्तपैकी अशी पुरी भाजी बनवली. मस्तपैकी अशा 2 बटाट्याच्या भाज्या बनवल्या. अभयला अशी उकडलेली बटाट्याची भाजी खूप आवडते. मोस्टली आमच्याकडे लग्नामध्ये असते ना बटाट्याची रस्सा भाजी, तशी भाजी खूप आवडते. त्याच्यामुळे मग मी आज तशी भाजी बनवलेली आहे. रेवा अजूनही जास्त तिखट खात नाही. आमच्याकडे माझ्या सासरी खूप तिखट भाज्या लागतात. मग ते तशाच भाज्या अभयला खायची सवय लागली, त्यानंतर आता मलाही तशाच भाज्या खायची सवय लागलेली आहे. मग ते इतकी तिखट भाजी अजून ती खात नाही, त्यामुळे तिला मिठाची भाजी बनवली आहे, आम्हाला तिखट भाजी बनवली आहे. त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा गरम गरम जेवायचं असेल तेव्हा गरम गरम पुऱ्या मी तळणार आहे आणि त्या अगोदर तर उद्याची तयारी करून ठेवते आहे. आता उद्या आमच्याकडे इडली बनवणार आहेत. मग सॅटर्डे संडे मोस्टली कसं असतं की रेवाचा हट्ट असतो की रोज चपाती भाजी देतेस डब्याला, मग मला काहीतरी नवीन बनव, काहीतरी छान बनव, मग असं वेगळे प्रकार चालू असतात बनवायला. तर उद्या इडली बनवायची, त्यासाठी इडलीचं पीठ भिजत घालते आहे आणि परवा दिवशी मटकी बनवायची आहे नाश्त्याला, मग त्यासाठी मटकी पण गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. आणि जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, रेवाच्या फ्रेंडचा बड्डे होता, तो आमचा शेजारी आहे. त्याचा आज बड्डे असल्यामुळे आम्ही बड्डेला गेलो होतो
आणि आज संध्याकाळचं जेवण तिकडेच होतं मस्तपैकी. ते ॲक्च्युली बिहारचे लोक आहेत, म्हणजे बिहारमधले आहेत आणि त्यांचं जेवण एकदम असं, त्यांच्या जेवणामध्ये भात खूप जास्त असतो. पण त्यांनी आमच्यासाठी स्पेशल चपात्या बनवल्या होत्या. तर आमचं आणि त्यांचं खूप चांगलं रिलेशन आहे. मग त्यांच्याकडे प्रत्येक फंक्शनला आम्हाला जेवायला असतंच. मग आज काय स्वयंपाक वगैरे नव्हता. मग संध्याकाळी तिकडेच गेलो आणि त्या भाभींनी थोडासा राघवला केक चारला. मग म्हणजे त्यांचं खूप जीव आहे राघववरती. त्या नेहमी सतत घेत असतात आणि सतत त्या काही ना काही खायला देत असतात रेवालाही आणि राघवलाही. त्यांची खूप इच्छा होती की राघवला केक चारावा. मग त्यांनी थोडासा चारला आणि त्याला खूप आवडला. त्याची रिॲक्शन तुम्ही बघू शकता केक चारल्यानंतर कशी. हे आमच्या फ्लोअरवरचे सगळे फ्रेंड सर्कल आहेत. ह्याच्यामध्ये अजून 1-2 जण कमी आहेत. आज सुट्टी असल्यामुळे बरेचसे लोक बाहेर जातात वगैरे, त्याच्यामुळे बरेचसे मुलं नव्हते त्याच्या बड्डेला. तर एवढेच मुलं होते आणि बाकी सगळे मोठे वगैरे होते. त्याच्या आजोबाचे वगैरे पाहुणे होते आणि आम्ही त्याला छानपैकी असं गिफ्ट दिलं होतं. आलोक ॲक्च्युली खरं तर आमचाच फॅमिली मेंबर आहे. तो नेहमी आमच्याकडे असतो आणि रेवा पण नेहमी त्यांच्याकडे असते. त्यामुळे असं आम्हाला वेगळं काही वाटतच नाही. घरच वाटतं आणि घरातलंच वाटतं. जेव्हा तुम्ही असं घरापासून लांब राहतात तेव्हा शेजारी किंवा आसपासचे लोकच तुम्हाला ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून चालावे लागतात. आणि खरंच आम्ही खूप लकी आहेत की त्या बाबतीत आम्हाला शेजारी खूप चांगले मिळाले आहेत. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.